नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की BMC मार्फत लिपिक म्हणजेच असिस्टंट या पदाची जाहिरात आली होती. त्याची लेखी परीक्षासुद्धा झाली. लेखी परीक्षेनंतर 2 रिस्पॉन्स शीट आल्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादीसुद्धा प्रसिद्ध झाली आणि सर्व विद्यार्थी निवड यादी कधी प्रसिद्ध होणार त्याची वाट पाहत होते आणि आज अखेर BMCची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर ती निवड यादी कुठे पाहता येईल, त्याच्यानंतर ही तात्पुरती निवड यादी असं हिला का म्हटलेलं आहे, याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC ई-बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या निकालाची जी PDF आहे ती आपलं VAJ अकॅडमी हे जे ॲप आहे, VAJ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या VAJ अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर मी PDF अपलोड केलेली आहे. त्याच्यावर टच केलं की आपली PDF ओपन होते पहा आणि मग PDFमध्ये त्यांनी काय दिले ते पाहूयात आपण. आता PDF ओपन झाली. या ठिकाणी काय दिले त्यांनी पहा, तर स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग, त्याच्या खाली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत म्हणजे TCSनं घेतलेली आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरिता दिनांक 2/12/2024 ते 6/12/2024 आणि दिनांक 11/12/2024 आणि दिनांक 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्षे तयार केलेली तात्पुरती निवड यादी. आता याला तात्पुरती निवड यादी का म्हटले ते आधी मी तुम्हाला सांगतो. तर ही जी त्यांनी निवड यादी किंवा सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, ही कशाच्या आधारे प्रसिद्ध केलेली आहे, तर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी जी माहिती दिलेली आहे ती खरोखर आहे की नाही ते तपासण्यासाठी याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. मग जरी एखाद्या विद्यार्थ्याचं या निवड यादीमध्ये नाव असेल, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला जर फॉर्ममध्ये जी त्यांनी माहिती दिली होती त्या संदर्भात योग्य ते डॉक्युमेंट जर त्या विद्यार्थ्याकडे नसतील तर तो विद्यार्थी या निवड यादीतून वगळण्यात येतो, गाळण्यात येतो. लक्षात आले म्हणून हिला तात्पुरती निवड यादी म्हटलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित आहे त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. फॉर्म भरताना जी माहिती दिलेली आहे त्या संदर्भातले सर्व डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील आणि या निवड यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं 100% सिलेक्शन झालेलं आहे. कोणी तुम्हाला या निवड यादीमधून बाद करू शकणार नाही. तर तात्पुरती निवड यादी का म्हटलं आहे लक्षात आले. मग आता याच्यानंतर प्रोसेस काय असणार आहे, तर DV होणार. DV म्हणजे काय, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मग फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे अंतिम निवड यादी लावली जाईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जाईल. अशी ती पुढची प्रोसेस आहे. तर आणि ही PDF तुम्हाला VAJ अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता, सर्व कट ऑफ चेक करू शकता. ठीक आहे. तर ज्यांचं निवड झालेली आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.